वीज दराबाबत महावितरणकडून वीजग्राहकांची घोर फसवणूक. जुलैमध्ये उच्चदाब ग्राहकांचा उणे 65 पैसे असलेला इंधन अधिभार ऑगस्टमध्ये अधिक 35 पैसे लावला. युनिटला एकरू वाढीचा झटका. महावितरणची अतिरिक्त गळती व गलथान कारभाराचा ग्राहकांना मोठा फटका. महावितरणची अतिरिक्त वीज गळती, गलथान कारभार व नियामक आयोगाच्या धरसोड धोरणामुळे राज्यात जुलैपासून वाढलेले वीज दर लपविण्यासाठी महावितरणने जुलैच्या वीज बिलात विविध वर्गाच्या ग्राहक वर्गवारीनुसार उणे 24 ते उणे 65 पैसे इंधन अधिकाराची आकारणी केली होती. उच्च दाब ग्राहकांना जुलैला उणे 65 पैसे असलेला अधिभार ऑगस्टच्या बिलात अधिक 35 पैसे आकारण्यात आला असून यामुळे लाखो युनिटचा वापर करणारे उच्चदाब ग्राहकांना एक महिन्यात तब्बल 1 रु. युनिटच्या दरवाढीने लाखो रुपयांचा जबर फटका बसलेला आहे. 27 अश्वशक्तीच्या आतील छोट्या यंत्रमाग ग्राहकांना जुलैमध्ये उणे 25 पैसे आकारणी केली होती, ती आता अधिक 12 पैसे युनिटला आकारली आहे. अर्थात प्रति युनिट 37 पैसे अतिरिक्त दरवाढ लादली गेली आहे. राज्य शासन व महावितरणे सरळ वीज ग्राहकांची दिशाभूल केली आहे. ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जुलैपासून राज्यातील विजेचे दर कमी होणार असल्याची घोषणा वारंवार केली होती, ती आता खोटी व दिशाभूल करणारी असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. राज्य शासन व महावितरणच्या या फसवणूक करण्याच्या धोरणाबाबत राज्यातील औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पंचवार्षिक दरवाढ याचिकेवर मार्च 2025च्या अखेरीस महावितरणची नियमबाह्य वीज गळती नामंजूर करीत वीज ग्राहकांना दिलासा देणारा आदेश जाहीर केला होता. मात्र महावितरणने या निकालावर फेरविचार याचिका दाखल केल्याने नियामक आयोगाने आपल्याच आदेशाला स्थगिती देऊन 25 जून 2025 रोजी दिलासा मागे घेत नवीन दरवाढ मंजूर करणारा फेर निकाल दिला व ही दरवाढ 1 जुलै 2025 पासून लागू झाली. या पार्श्वभूमीवर जुलै 2025च्या बिलात व्यापारी, औद्योगिक या सर्व ग्राहकांना स्थिर आकारात, ऊर्जा आकारात व टीओडी आकारात प्रतिमहिना वीज भारानुसार वाढच झाली होती. मात्र प्रत्यक्षात वीजदर वाढ झाली असली तरी ती ग्राहकांच्या लगेचच लक्षात येऊ नये व त्यावर ग्राहकांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ नये यासाठी महावितरण व अप्रत्यक्ष शासनाने चलाखी केली व यापूर्वी युनिटला 0 पैसे असलेला इंधन अधिभार जुलैच्या बिलात आणखी कमी करून तो औद्योगिक ग्राहकांना वर्गवारीनुसार उणे 24 ते 65 पैसे लावला होता. दरम्यान आता ऑगस्ट 2025ची वीज बिले ग्राहकांना वितरित झाली असून 27 अश्वशक्तीच्या आतील लघुदाब ग्राहकांना उणे 25 ऐवजी अधिक 12 पैसे अर्थात 37 पैसे वाढ तर उच्चदाब ग्राहकांना उणे 65 पैसे इंधन अधिभारात वाढ करून तो अधिक 35 पैसे युनिटला आकारल्याचे दिसत आहे. याचा सरळ अर्थ आहे की उच्चदाब ग्राहकांना एका महिन्यात प्रति युनिटला तब्बल 1 रु. अतिरिक्त दरवाढ लादली गेली असून या दरवाढीने लाखो युनिट वापर करणाऱ्या उद्योगक्षेत्राचे कंबरडे मोडणार आहे. महावितरणची अतिरिक्त गळती व अकार्यक्षम कारभाराचा मोठा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. एका बाजूला अमेरिकन टेरिफ वाढीने वस्त्रोद्योगासह सर्वच उद्योग क्षेत्रात आपला निर्यातक्षम माल कुठे विकायचा ही चिंता असताना राज्य शासनाच्या या झटक्याने व उत्पादन खर्चाची वाढीने उद्योग क्षेत्रातून कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.